माझं ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी आहे. तर मग डे 2 मध्ये मी केलं की सिलेबस बघितला पूर्ण अँथ्रोपॉलॉजी पार्ट 1 आणि पार्ट 2 चा काय आहे ते, आणि त्याच्यानंतर चालू केलं की अँथ्रोपॉलॉजी काय आहे बेसिकली त्याचा अभ्यास करण्यासाठी. तर पहिलाच प्रश्न असा आहे की अँथ्रोपॉलॉजीचा अर्थ काय, डिफाईन करा म्हणून. 2017च्या UPSC मध्ये आलेला क्वेश्चन आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघूया की स्टडी ऑफ मॅन इन टोटॅलिटी इन टर्म्स ऑफ टाइम अँड स्पेस. अपार्ट फ्रॉम धिस there is various other scholars define anthropology differently. तर बेसिक डेफिनेशन आपण बघूया ह्याची काय आहे. अँथ्रोपॉलॉजी हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम 2 ग्रीक वर्ड. फर्स्ट वन इज द अँथ्रोपस आणि अनदर वन इज द लोगस. सो अँथ्रोपस इज द मॅन and logos means study or the science. So hence anthropology is the science of man. So this meaning is too general. For more precisely, anthropology may be called as the science of man and his work and behavior. सो सायंटिफिक स्टडी ऑफ मॅन इन टोटॅलिटी. आता त्याच्यामध्ये आपण बघूया की खाली काय काय डिफाईन केलेलं आहे ते. थ्रू बेसिक डेफिनेशन describes anthropology as a science of man. This is not a comprehensive definition of anthropology because other social science also study human being in one way or other, such as a history deals with the past of a man, sociology deals with the human society and the social relations. So history is the different, sociology is the different part of the science, but anthropology, it covers the holistic part of the man. सो इथे अजून कोणी कोणी ज्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत अँथ्रोपॉलॉजीच्या त्या इथे दिलेल्या आहेत. आणि बेसिकली इन द कन्क्लुजन वी कॉल इट अँथ्रोपॉलॉजी इज अ holistic study of human being while other social sciences are a part science.